चलान सिस्टम सुरू करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही चलान, आम्ही ट्रॅफिक कर्मचारी कोणी तुम्हाला थांबणार नाही रस्त्यावरती, तुम्हाला वाढवणार नाही काही परत पोलीस आम्हाला थांबले, पोलीस ट्रॅफिक असं करतात ते करतात पैसे मागतात, हे सगळं बंद करणार आहे, जेणेकरून आज आम्ही धाराशिव शहरामध्ये धाराशिव ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह चालू केलेले आहे। याच्यामध्ये खास करून जे स्कूल्स कॉलेजेस आहेत तिथं जाऊन रक्षा सुरक्षाबद्दल वेगवेगळं अवेअरनेस ड्राईव्ह चालू आहे। आता आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा असोसिएशन बाकी फाउंडेशन्स आहे त्यांच्यासोबत पण आम्ही जे रक्षा सुरक्षाबद्दल आम्ही सगळ्यांना अवेअरनेस ड्राईव्ह चालू केले आहे। याचे खास 3-4 मुद्दे आहे। एक तर जे युवक आहे, जे नवीन पिढी आहे ते ट्रॅफिक रूल्सबद्दल त्यांचा अवेअरनेस पाहिजे, ते नेहमी हेल्मेट वापर करत नाही, या ट्रॅफिक सिग्नल जम्प करतात या मोबाईल फोनवरती बोलत असतात, त्यातून अपघात होण्याची शक्यता असते। त्यासाठीच आम्ही हे सगळं अवेअरनेस ड्राईव्ह करतो। सेकंड आहे की आम्ही एक गुड समॅरिटन जे गव्हर्नमेंटचं GR आहे, जे आम्हाला फेटल ॲक्सिडेंटमध्ये जे मदत करतील त्यांना आम्ही पुरस्कार ठेवणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये आमचं क्राईम मीटिंगमध्ये त्यांना 5,000चं बक्षीस वितरित करायचं आहे। तर आज 2 लोक जे आम्हाला मदत केले होते ॲक्सिडेंटमध्ये, त्यांचा जीव वाचले असं लोकांना आम्ही सत्कार इथं केलेले आहे। तिसरं आहे की जे ट्रॅफिक शहरामध्ये जे टेक्नॉलॉजीचा वापर व्हायला पाहिजे, जे CCTV प्रोजेक्ट आम्ही आता शहरामध्ये सुरू केलेले आहे, जेणेकरून जे नेक्स्ट मॉड्यूलमध्ये आम्ही एक ॲप ऑलरेडी तयार आहे, ते अनुषंगाने आम्ही जेवढे ट्रॅफिक व्हायलेशन्स करतात ते त्यांना ई चलान सिस्टम आम्ही सुरू करणार आहे शहरामध्ये, जेणेकरून जे ट्रॅफिकला हे व्हायलेशन करतील त्यांना विथ प्रूफ त्यांचं एक ई चलान येतील त्यांच्या मोबाईलवरती, जेणेकरून आम्हाला ट्रॅफिकचं नियंत्रण पूर्ण शहरामध्ये ठेवू शकतं। चौथं आहे की आता शिवाजी चौक टू बसस्टँड आणि देशपांडे चौक इथं भाजीपाला असतील या रिक्षा स्टँडचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मान्य जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब त्यांना सांगून रक्षा सुरक्षा जे कमिटी आहे जिल्हास्तरीय, तिथं आम्ही प्रस्ताव पुटअप केलेले आहे, जेणेकरून हे रस्ते रिक्षा स्टँड पण एक चांगलं होतील आणि जे भाजीपाला जे बसणार आहे आणि ट्रॅफिक सिग्नलचा एक मोठा प्रश्न आहे, तेही आम्ही प्रस्ताव दिलेले आहे। तेही मान्यता भेटल्यानंतर ट्रॅफिक सिग्नल्स आणि ट्रॅफिक पोलिसांसाठी चौकी प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलजवळ, हे सगळं एकंदरीत आमचं प्लॅनिंग आणि अवेअरनेस ड्राईव्ह चालू आहे। धन्यवाद।